नमस्कार. आजच्या जगात म्हणजे या धावपळीच्या जीवनात ताण आणि अँझायटी हे खूप कॉमन झाले आहेत नाही का? अगदी खरंय. पण ऐका, औषधं न घेता फक्त आपल्या शरीराच्या नैसर्गिक शक्तीला वापरून यावर उपाय करता येतो असं एक माहितीपत्रक सांगतंय. हो, न्यूरोथेरपी बद्दल बोलतोय आपण. बरोबर. तर आज आपण याच माहितीपत्रकाच्या आधारे जरा सविस्तर बोलूया. हो, म्हणजे आज आपण हेच बघणार आहोत की स्ट्रेस आणि अँझायटीसाठी ही न्यूरोथेरपी नक्की कशी मदत करते. आपला उद्देश काय आहे की ही पद्धत काय आहे आणि ती कशी ताण काळजी कमी करू शकते हे सोप्या भाषेत समजून घेणं. या माहितीत जे दिलंय त्यावरून. तर मग सुरुवात करूया. स्ट्रेस आणि अँझायटी म्हणजे नक्की काय? या माहितीत काही लक्षणं दिली आहेत. हा, जसं की सतत काळजी वाटणं, छातीत धडधडणं किंवा रात्री झोपच न लागणं, डोकं जड वाटणं, ही सगळी अँझायटीची लक्षणं म्हणून सांगितली आहेत. आणि स्ट्रेसचं म्हणाल तर कामाचा ताण असतो, कधी नात्यांमधला, कधी आर्थिक ताण. हो. हा ताण जर खूप काळ राहिला ना तर तो स्ट्रेस वाढवतो असं हे सांग. आणि महत्वाचं म्हणजे यामुळे शरीरातले हॉर्मोन्स आणि आपली नर्वस सिस्टम, मज्जासंस्था म्हणतो ती. बरोबर, तिचं संतुलन बिघडतं असं इथे म्हटलंय. अच्छा, मग लोक काय करतात? म्हणजे बरेच जण ध्यान, योगा करतात किंवा मग औषधं घेतात. हो, घेतातच. आणि ते उपयोगी ठरतातही काही वेळा. पण या माहितीपत्रकानुसार त्याने मिळणारा आराम हा तात्पुरता असतो अनेकदा. कारण जे मूळ कारण आहे म्हणजे त्या नर्वस सिस्टम मधलं असंतुलन, बरोबर. ते तसंच राहतं असा दावा इथे केलाय. बरोबर बोलात. हे माहितीपत्रक हेच सुचवत आहे की पारंपरिक उपाय हे मुख्यतः लक्षणांवर काम करतात. अच्छा. पण जी मूळ समस्या असू शकते म्हणजे ते नर्वस सिस्टीमचं गडबड झालेलं बॅलन्स, त्यावर ते पूर्णपणे लक्ष देत नाही तसं दिसतंय. त्यामुळे आराम मिळतो पण तो टिकेलच असं नाही. मग ही जी न्यूरोथेरपी आहे ती वेगळी कशी आहे असं हे माहितीपत्रक म्हणतं. इथे म्हटलंय की ही नैसर्गिक पद्धत आहे, औषधं नाहीत यात. हो, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे असं इथे नमूद केलंय. या माहितीमध्ये असं सांगितलंय की यात शरीरावरचे काही विशिष्ट बिंदू म्हणजे नर्व पॉइंट्स, हो, त्यावर अगदी हलका दाब दिला जातो आणि या साध्या क्रियेमुळे अनेक पॉझिटिव्ह बदल घडतात असं यांचं म्हणणं आहे. काय बदल नक्की? उदाहरणार्थ, मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो, आपली नर्वस सिस्टीम शांत होते आणि जे स्ट्रेस वाढवणारे हॉर्मोन्स आहेत ना त्यांचं प्रमाण कमी होतं. अरे वा. आणि यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट लिहिली आहे की शरीरात नैसर्गिकरित्या एंडॉर्फिन्स वाढतात. हा, एंडॉर्फिन्स म्हणजे हॅपी हॉर्मोन्स. बरोबर, हॅपी हॉर्मोन्स, त्यांचं प्रमाण वाढतं असंही सांगितलंय. म्हणजे मग याचे परिणाम काय दिसतात? परिणाम म्हणजे या माहितीपत्रकात जे वर्णन केलंय त्याप्रमाणे मन शांत होतं, अँझायटी कमी जाणवते. झोपेचं काय? झोप चांगली लागते, शांत लागते आणि एकूणच आत्मविश्वास वाढतो. म्हणजे शरीराच्या आतूनच हे बदल घडवून आणण्यावर भर आहे असं दिसतंय. म्हणजे औषधांशिवाय पण एक मार्ग असू शकतो असं हे साहित्य आपल्याला सांगतंय. बरोबर. आणि भविष्याचा विचार केला तर हे माहितीपत्रक एक महत्वाचा विचार मांडतं. काय? की पुढे जाऊन स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे फक्त गोळ्या किंवा औषधं नसतील तर शरीराची जी नैसर्गिक उपचार क्षमता आहे तिला चालना देणं जास्त महत्वाचं ठरेल. अच्छा. आणि न्यूरोथेरपी नेमकं हेच करते असं यावरून वाटतंय. तर थोडक्यात सांगायचं तर हे माहितीपत्रक न्यूरोथेरपीला स्ट्रेस आणि अँझायटीसाठी एक नैसर्गिक औषधविरहित पर्याय म्हणून समोर आणते. हो, आणि जी थेट नर्वस सिस्टीमच्या संतुलनावर काम करते असा यांचा दावा आहे. बरोबर. आणि हो, या माहितीच्या शेवटी एक सूचना पण दिली आहे. काय? ज्यांना सतत ताण, अँझायटी, डोकेदुखी, झोपेचा त्रास किंवा खूप थकवा जाणवतो त्यांच्यासाठी न्यूरोथेरपी पुणे ट्रीटमेंट सेंटरला भेट द्यायला सांगितलंय. अच्छा. किंवा मग 7028020487 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा पर्याय दिला आहे. नक्कीच. म्हणजे शरीराच्या आतल्या सिस्टमला स्टिम्युलेट करून शांतता आणि ऊर्जा मिळवण्याचा हा एक वेगळा दृष्टिकोन दिसतोय या माहितीतून. हो. एक विचार मनात येतो की आपल्या शरीरातच असलेल्या या उपचार शक्तीवर आधारित अजून किती मार्ग असतील जे आपल्याला शोधायचे.